हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज परत एकदा आपला ब्लॉग सुरू होत आहे शेतामधून करण्याचं कारण हेच की आज आहे बैलपोळाचा ब्लॉग आपण मागच्या वर्षी केलेला होता. तर तो 2023चा होता. हा 2024चा बैलपोळ्यासाठी परत एकदा आपण गावावर आलेलो आहोत आणि परत एकदा आपण बघणार आहोत की खेडेगावातील बैलपोळ्याची मज्जा कशी असते ते. तर ते बघा, माझे भाऊ माग चारा घेऊन येत आहे. चारा कापून झालेला आहे बैलांसाठी. हे बघू शकता, कापसाची शेती आहे. पाऊस सुरू झाला होता, जोराचा पाऊस चालू आहे. इकडे शेती. मी ऑलरेडी छत्री घेऊन आलो होतो कारण पावसाचं वातावरण सकाळपासूनच होतं. आज पाऊस कधीही सुरू होऊ शकत होता. हे बघा, इकडे बैलांना बांधण्यात आलं आहे. आता तात्पुरता पाऊस बंद होण्याची आम्ही वाट बघतो. पाऊस बंद झाल्यावर आम्ही बैलांची आंघोळ करायला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर परत त्यांना घरी नेऊन सजावट करणार आहोत. बघू शकता, बैलांनी मस्त पोटभर चारा खाल्लेला आहे आज. तिथे पुढे मका लावलेला आहे. हे बघा, हे कसे खाली बसले. पावसापासून वाचण्यासाठी गाडी बैलच्या खाली बसलेत. बघा, मी छत्रीमध्ये उभा आहे आणि हे इकडे खाली पावसापासून संरक्षण करत आहे. बघा, प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांची आंघोळ घालण्यासाठी शेतावर येत आहे. इकडे त्यांच्या शेतावर नेऊन त्या बैलांची आंघोळ वगैरे करतील आणि नंतर घरी नेऊन तयारी करतील. इकडे छोटे बैल आहेत आमचे, जे आता मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे होतील. आम्ही पाऊस बंद होण्याची वाट बघतोय आणि पाऊस बंद झाल्यावर नेमकं कुठे आंघोळ करायला घेऊन जायचं त्यांना, तो विचार करतोय. चला, तर आम्ही निघालोय ओढ्याच्या दिशेने. तिकडे जाऊन बैलांची आंघोळ करायची आपल्याला. त्यांच्या मागोमाग मी पण चाललोय. हे बघा, चालूच 10 मिनिटाच्या पावसामध्ये शेतामध्ये असं पाणी साचून. आम्ही चाललो इकडे. समोरच्या बाजूला एक ओढा असतो, तिकडे आम्ही बैलांची आंघोळ करणार आहोत. आणि परत आमचा इकडे मका. हे बघा, अशा प्रकारे परिस्थिती होते पावसामध्ये शेतात जाण्याच्या रस्त्याची. जवळजवळ हा रस्ता पुढे जाण्यासाठी बंदच आहे. हा शेवटच्या शेतापर्यंत येतो. इकडे बघू शकता परिस्थिती. आता बघा, इकडे बैलांना चारताय शेतामध्ये. खूप जपून चालावं लागतंय, स्लिप होण्याची भीती आहे. मॅन वर्सेस वाईल्ड सारखी फील येते इकडे. खूप खराब असा रस्ता झालेला आहे. बऱ्याच वर्षांआधी मित्रांनो आम्ही या रस्त्याने बैलगाडीवर शेतावर जायचो आणि खूप मजा यायची या रस्त्याने जाण्याची. कारण आजूबाजूने खूप झाडं होते आधी, आता खूप कमी झाले. आजूबाजूने असं झाडं होती आणि मस्त बारीक असा रस्ता वाटायचा. त्याच्यातनं बैलगाडी घेऊन जायची, खूप मजा यायची. जवळजवळ आलेलोच आहेत जिथे बैलाची आपण आंघोळ करणार आहोत. बघा, या अशा ठिकाणाहून बैलगाडी ये जा करत असे. इथं या स्पॉटला खूप भीती वाटायची. इकडे हे कमी होतं आधी, पण आता खूप जास्त वाढले. हे कमी होतं, आता वाढलं. बघा, इकडे बैलांची आंघोळ करायची. ऑलरेडी कोणी ना कोणी येतं आहे आंघोळ करायला.
टपक्यांमधून मॅन वर्सेस वाईल्ड आपलं चालू झालंय. बंटी दादा आणि तिकडे भैया दादा तयारी करत आहे आता बैलांच्या आंघोळीची. या पाण्यामध्ये बैलांची आंघोळ, बैलांची आंघोळ. मोठ्या बैलांचं झालेलं आहे, आता छोट्या बैलांचा नंबर लागलेला आहे. बच्चा पार्टी आले घरून. बच्चा पार्टीची मजा चालू झाली आता. जास्त पाणी बरं का इकडे, इकडे जास्त पाणी आहे. तिकडे तिकडे नको जाऊ. आवर पाऊस येतोय, पाऊस येतोय, पाऊस परत पावसाचं वातावरण, खतरनाक पाऊस येतोय. जोराचा पाऊस येण्याची शक्यता आहे. परत लवकर घरी निघावं लागेल, पाऊस येण्याची शक्यता आहे. थोडा थोडा चालू झालेला आहे. बच्चा पार्टी आणि बाळादादा, बंटी दादा, पप्पू तिकडनं बैल घेऊन येत आहे. आंघोळ झाली, आता घरी जायला निघालो. चला आता घरी जाऊन बैलांची तयारी सुरू करायची आहे आणि संध्याकाळी परत मारुतीच्या देवळामध्ये बैलांना फेरी मारण्यासाठी घेऊन जाणार, पोळा सेलिब्रेट करण्यासाठी. तिथं गावातील सगळे शेतकरी एकत्र येऊन बैलांचा पोळा सेलिब्रेट करतात आणि मारुतीच्या देवळाला राऊंड मारतात. चला चला. शिट, काय आगाव आहे, आगाव आहे ना. चला मग आता आता कुठे जायचंय साई? घरी. घरी का बरं? आता घरी कलर मारायचा. हां हां चुकले काले गाजू त्यांना तयारी करायची. हां, मग पोळा फिरवायचा. पोळा फिरवणार आहे का तू? हो. हां
कवळे कवळे मक्याचे भुट्टे घरी भाजून खायला मजा येते, त्याच्यामुळे आम्ही नंतर येणार आहेत. आणि इकडे भुट्टे घ्यायला, मक्याचे भुट्टे कवळे असल्यावर त्यांना घरी नेऊन भाजून मस्त चुलीवर भाजायचं किंवा गॅसवर भाजायचं, जसं जमेल तसं, जसं पॉसिबल असेल तसं. त्याच्यावर मस्त लिंबू पिळून, चटणी लावून, मीठ लावून मस्त मजा येते. चलो, ते जोपर्यंत घरी जातात ना बैल घेऊन, तोपर्यंत मी बाईकवर जातो. कारण मी बाईक आणलेली होते ना ऑलरेडी. बैल शेतामध्ये होते ना, तर भैया दादा आणि बंटी दादा शेतामध्ये बैल चारत होते. त्याच्यानंतर मग मी बाईक घेऊन आलो. नंतर आम्ही बैल धुवण्यासाठी गेलो होतो. चला रे, लवकर या घरी. हो हो, लवकर या घरी. बैलांचे घुंगरू धुण्याचं काम चालू आहे. हे आमचे वहिनी साहेब बैलांचे घुंगरू धुत आहे. आणि सासरे त्यांची गंमत पाहताय. हा, सासरे त्यांची गंमत बघताय. बांध रे, कुठे बांधतोय रे, कुठे? गोडी कर. काय अभी व्यू देखते हैं संध्याकाळ का. संध्याकाळ का? बाय बाय. काय बोलता कुठे आला? काय म्हणता? अमुषा लेना. अमावस्या लेना? किस बात की अमावस्या लेना? हाँ, पुरणपोळ्या चालू होऊन गेल्या का तुमच्या? हो, हे बघा पुरणपोळ्या चालू आहेत. खानदेशची पुरणपोळी पहिलीच पोळी आहे का? आता सुरुवात झाली का? अच्छा. इसको बोलते सिंगड़े का घुंगरा. गाट गाट गाट. इसको बोलते हैं झुमका. जब पैरे में गाते.
पाठीवर मारणार आहे असं असं. बाबा मला खेळला बोलले. अरे काय अरे
मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही बैलपोळा हा सण साजरे केलेला आहे. आता हळूहळू सगळ्यांचे बैल मिरवणुकीतून घरी येत आहे. म्हणजे ज्याला जसा वेळ असेल तसा त्यांनी वेळ काढून सेलिब्रेट करून मिरवणुकीत सहभागी होऊन जो तो आपल्या घरी जात आहे. आणि बैलांना पुरणपोळीचा जेवणाचा नैवेद्य वगैरे दाखवून सगळेजण पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेणार आहेत. तर मंडळी, चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. टाटा.